सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील इतिहासाचा ठेवा जपून ठेवणारा महिमानगड किल्ला. अनेक वर्षांपासून अंधारात उभा असलेला हा प्राचीन गड आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे. शतकानुशतके शांत राहिलेल्या महिमानगडावर पहिल्यांदाच वीज पोहोचत आहे आणि हा उजेड या गडाच्या इतिहासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता. त्याच्या समस्या, त्याची पडझड, त्याची न उलगडलेली महती हे सर्व पाहून मन व्यथित व्हायचं. पण या सर्व काळात एक व्यक्ती सातत्याने उभी राहिली, अमोल एकळ. गडाच्या प्रत्येक अडचणीसाठी प्रशासनाकडे मागे पुढे न पाहता पाठपुरावा करणारी, महिमानगडावर वीज सुरू व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी, विकासाचे नवे दार उघडावे, या स्वप्नासाठी अमोल एकळ यांनी केलेला संघर्ष अखेरास यशस्वी ठरला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिमानगडावर उजळणार आहे वीज प्रकाश. गडाचा इतिहास आता अंधारात राहणार नाही. महिमानगड हा एक किल्ला, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आणि येथे असलेले प्राचीन हनुमान मंदिर भक्तांसाठी अपरंपार श्रद्धास्थान. दरवर्षी हजारो लोक येथे दर्शनासाठी येतात, पण गडाचा खरा इतिहास मात्र बाहेरच्या जगापर्यंत पोहोचला नव्हता. ही महती सर्वदूर पोहोचावी, गडाचा विकास व्हावा, यासाठी अमोल एकळ यांच्यासह विजय चव्हाण, सुहास जाधव, सुरेश कुचेकर, नारायण जाजूर, बिनू मुल्लानी, बाबूराव धडांबे, दादा धडांबे या सर्वांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने महिमानगडासाठी वीज पुरवठ्याला मंजुरी दिली. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा हा क्षण. या कार्यात मोलाचे सहकार्य लाभले पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे, तहसीलदार विकास आहिर, महावितरणचे अभियंता भीमराव मस्के, चेतन कुंभार, अतुल कदम, तसेच सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण आणि ग्रामसेवक दिनेश काशीद यांचे. या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करताना अमोल एकळ म्हणतात, महिमानगडकरांसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. संपूर्ण गडावर पहिल्यांदाच वीज सुरू होत आहे. हे आमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. मनापासून आनंद होत आहे. तर उपसरपंच विजय चव्हाण सांगतात, ही तर स्वप्नपूर्ती आहे. गडाचा विकास सुरू झाला आहे. पर्यटन वाढेल, रोजगार वाढतील आणि महिमानगडचे नाव राज्यभर पोहोचेल. आज महिमानगड अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहे. इतिहास उजेडात झळकत आहे आणि या उजेडामागे आहे प्रयत्नांची निष्ठा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द. महिमानगडकरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. महिमानगड किल्ला आणि या ठिकाणी असलेलं प्राचीन हनुमान मंदिर, या ठिकाणी महिमानगडच्या इतिहासात प्रथमच विद्युत पुरवठा सुरू होतो आहे. आज आम्हा सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत आहे. मनापासून आनंद होत आहे. गेली 2 महिने आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे आणि महिमानगडचं जे बाणेश्वर मंदिर आहे, तिथून जो पायरी मार्ग आहे जुना, त्या पायरी मार्गावरून जवळपास 7 पोल टाकून ही विद्युत लाईन जे प्राचीन जागृत हनुमान मंदिर आहे इथपर्यंत जाणार आहे. किल्ल्यावर जागृत प्राचीन हनुमान मंदिर आहे. किल्ल्यावर लाईट चालल्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही लहानपणापासून असे आमचे वाडवडील सगळ्यांनी प्रयत्न करून बघितलं, पण कोणाच्यानं ते झालेलं नाही. आता आमचं अमोल दादासाहेब असल्यामुळे ह्यांच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं ही सगळ्यांच्या ह्यानं लाईट आता मंजुरी मिळालेली आहे आम्हाला. त्यामुळं आम्ही आनंदी झालेलो आहे गावकरी सगळेजण. लाईट गेल्यानंतर तर खुश होतील सगळी लोक. त्यासाठी आम्ही बरेच दिवस झाले प्रयत्न करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.